मी खूप चुकते का रे? म्हणजे सतत एक ॲटिट्यूड घेऊन चालत असते, फकाफका सिगरेट सोडते, स्वतःला सारखी समजवते की मी खूप खुश आहे, मी खूप सुखी आहे. ऑनेस्टली मला यातलं काहीही करायचं नसतं, पण मी का करते मला माहित नाही. काय झालंय राधिका? काही झालंय का? मला लग्न नाही करायचंय. मला खरंच लग्न नाही करायचंय. मी सगळ्यांना किती वेळा सांगितलं, कोणी ऐकत नाही माझं. ठीक आहे, इट्स ओके. तू रडतेस कशाला? पण तू माझ्याकडे बघ. शांत हो. तू वेडी आहेस का? मी आहे ना. मी आहे. शांत हो राधिका, शांत हो. तू वेडी आहेस का ग? राधिका, तू आहेस ना म्हणून मी स्टेबल आहे. हो की नाही? तूच अशी झालीस तर मग कसं होणार? तू इतकी स्ट्रॉंग आहेस. नको रडूस. ठीक आहे. इट्स ओके राधिका. मी आलोच. राधिका, मला फ्रेश व्हायचं होतं म्हणून मी. आपण दोघे किती एकटे आहोत ना. तू गेले 15 दिवस कुठल्या सिच्युएशन मधून जातोयस मला कळतंय, पण तू स्वतःला कधी एकटं समजू नको. मी आहे. राधिका प्लीज. हे बघ, मला कळतंय तुला आत्ता काय वाटतंय ते. नाही, ऐक. पण नाही, हे बरोबर नाहीये. चल ना आपण इथून जाऊया. मी तुला घरी सोडतो. चल ये. तुला काय प्रॉब्लेम आहे? तू बरोबर असलास की मला बरं वाटतं. तुझ्या बरोबर राहावंसं वाटतं. तुझी काळजी घ्यावीशी वाटते. मी तुला हवी ती हेल्प करायला तयार. राधिका प्लीज. तुला काय प्रॉब्लेम आहे? त्या मुलीमुळे नुकसान होते कळत नाहीये तुला? मला बघवत नाही येते. Forget everything. But see, deadlines are deadlines. Radhika. Yes sir. ऋषी, पुढचा फ्लो तयार करा. मी आलोच. I'm sorry. ऋषी, I'm sorry. ऋषी, मी काहीतरी बोलते. मग काय करू मी आता? तुझ्या सॉरी म्हणण्याने माझी निघून गेलेली बायको परत येणार आहे? तुझ्या समोर ना हात सोडतो मी आता. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये.
उगाच काही नसताना फालतूपणा करायचा. ऋषी, ऋषी, काय म्हणालास तू? फालतूगिरी? मला मान्य आहे माझी खूप मोठी चूक झाली, पण तूही मला इंडिकेशन्स दिल्यास की नाहीस? मी इंडिकेशन्स दिला तुला? तुझं ना डोकं फिरलंय, बाकी काही नाही. प्रोजेक्टमध्ये इन कोणी करून घेतलं? रात्री जेवायला जाऊ, एकत्र कॉफी पिऊ, रात्री बेरात्री एकत्र काम करू. तू आता वाटेल ते बोलतेस. मी तुला कसल्या इंडिकेशन्स दिल्या नव्हत्या. मग का केलंस हे सगळं? कुणाला दाखवायला? का मला सतत फिलिंग दिलंस की आपल्यात परत काहीतरी घडणार आहे? एक मिनिट हा. आपल्यात काहीही नव्हतं आणि नसणार आहे. क्लिअर? काय म्हणालास तू? आपल्यात काहीही नव्हतं आणि नसणार आहे. आपल्यात काही नव्हतं? कुठल्या तोंडानं बोलतोस रे तू? आणून दाखव का तुझी पत्र, ग्रीटिंग्स, पोस्ट कार्ड्स, आपल्या जॉईंट अकाउंटचं पासबुक आणू? पुन्हा म्हणू नकोस आपल्यात काही नव्हतं. सांगितलंस का बायकोला? आपलं ब्रेकअप झालं ते तुला सहन नाही झालं म्हणून गेलास परदेशात? सांगितलंस? काय चाललंय आपल्यात काही नव्हतं म्हणे. राधिका? काय चाललंय? कंट्रोल युअरसेल्फ. याला सांगा आधी. यांनी जो हा आवडला ना तो दुसऱ्यांसमोर, माझ्यासमोर नाही. राधिका प्लीज. एव्हरीबडी बॅक टू वर्क. ऋषी काय चाललंय? अरे काय बाई, काय बोलते ही सांगते की मी हिला इंडिकेशन्स दिल्या. अरे मी हिला इंडिकेशन्स दिला नाहीयेत. ऋषी, मी तुला आधीच सांगितलं होतं जरा सांभाळून. तुलाही? अरे काय लोक आहात तुम्ही? अरे तुम्हाला असं वाटूच कसं शकतं? आणि प्लीज प्लीज हा, तू माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालू नकोस. ओके, एक मित्र म्हणून सांगत होतो, पण तुला फक्त प्रोफेशनली वागायचं असेल तर फाईन, पण मग ह्या पुढे पर्सनल गोष्टी ऑफिसमध्ये आणायच्या नाहीत. विनय, पराग. हिम्मत. ते रेड अँड म्हणतात ते हेच का हो? अरे पण असं खरंच काही नाहीये. मग काय संध्याकाळी सहज घरात घुसून पकडापकडी खेळत होता? हे बघ, राधिकाने हे सगळं केलं आणि अमृताने पाहिला निव्वळ योगायोग होता रे. मला तुम्हा लोकांचे ना फंडेच कळत नाहीत. कॅफेमध्ये समोरासमोर भेटलेल्या लोकांना तुम्ही योगायोग मानायला तयार नाही, आणि ते पार एकमेकांच्या असं मिसळला होता तो योगायोग. असं कुणी पाहिलं तरी सगळ्यांना हेच वाटणार. अरे लोक उगाच म्हणतात. आम्ही एकत्र काम करतो म्हणजे लगेच आमच्यात काही आहे का? आमरेने जर ठरवलं असेल ना तर ती कोणाचंच ऐकणार नाही. तू उगाच मला घाबरू नकोस. घाबरायचं कारण काय? ऋषिकेशराव, परीक्षेत पेपर कोरा सोडलेल्या माणसाला नापास होण्याची भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. आणि कसं आहे, 100चे 1000 झाले तर चूक, पण लाख झालं तर घाटा ना. आणि तुमचं तेच झालंय. मला नाही वाटत मी तुमची काय मदत करू शकेन. सॉरी.